श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. या अध्यायाच्या श्रवणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्मा व अर्जुन यांच्यातील काय प्रतिपाद्य विषय झाला आहे, काय संवाद आहे, त्याचा थोडक्यात सारांश रूपाने आपण विचार करूया, त्याचं चिंतन करूया. या 5व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे. अर्जुन म्हणाला, देवा, मागे तुम्ही योग संन्यस्त कर्माणम योग मात्यष्ठो तिष्ठ भारत या 2 वाक्यात सर्व कर्मांचा संन्यास करणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाला कोणतीही कर्मे बंधन करीत नाहीत अशी कर्मसन्यासाची स्तुती केली आणि मला मात्र या उलट निष्काम कर्म कर, युद्धाकरिता उठ असा उपदेश केला आहे. हे तुमचं बोलणं आम्हा अज्ञानाला समजत नाही. भगवान म्हणाले, अर्जुना, संन्यास आणि कर्मयोग ही दोन्ही मोक्ष प्राप्तीला कारण आहेत, परंतु संन्यासापेक्षा कर्मयोग सर्वकरिता सोपा असल्यामुळे श्रेष्ठ आहे. या कर्मयोगाने संन्यासाचं फल प्राप्त होतं. जगात तोच एक खरा संन्यासी आहे की जो हरवलेल्या किंवा नष्ट झालेल्या पदार्थांची आठवण करीत नाही, प्राप्त न झालेल्या पदार्थांची इच्छा करीत नाही, ज्याला देह मी आणि स्त्री पुत्रादी माझे आहेत याची आठवणही होत नाही, तो अखंड संन्यासी आहे. चतुर्थाश्रमात गृह, स्त्री, पुत्र, धन, शिखा, यज्ञोपवीत यांचा विधीपूर्वक त्याग आहे, पण कर्मयोगाने विषयासक्तीचा त्याग होतो. कर्मयोगी हा उपाधीत राहून व कर्मे करून बद्ध होत नाही. कर्मयोगाने ज्ञानपूर्वक सर्व भ्रमांचा त्याग होतो. कल्पनेचा त्याग हाच खरा संन्यास आहे. एरवी चतुर्थाश्रम घेऊन कल्पना असेल तर तो संन्यास नव्हे. म्हणून ज्ञानाने होणारा तृप्तीमूलक सर्व कर्मसन्यास आणि कर्मयोगाने होणारा विषयासक्तीचा त्याग फलतः एकच आहे. सांख्ययोग आणि कर्मयोग हे 2 वेगवेगळे आहेत असं ज्यांना वाटतं त्यांना त्यांचं स्वरूप कळलं नाही. पण या दोघांपैकी कोणत्याही एका साधनाचा स्वीकार केला तरी मोक्ष प्राप्त होतो. उलट चित्तशुद्धीकरिता कर्म न करता कर्मसन्यास केल्यास दुःख प्राप्ती होते. कर्मयोगाने मात्र संन्यासाचं फळ अनायासे मिळतं. कर्मयोगाने चित्तशुद्धी, कर्मजन्य पुण्याने गुरुप्राप्ती, गुरुने केलेला महावाक्याचा उपदेश, ज्ञान, अविद्या निवृत्ती आणि वृत्तीची आत्मनिष्ठा असा साधनक्रम ज्याचा पूर्ण झाला आहे त्याला कर्तव्य राहत नाही. आणि तो जरी सर्व इंद्रियांनी सर्व विषयाशी व्यवहार करीत असला तरी तो अकर्ता असतो. कर्मे 4 साधनांनी 4 प्रकारची घडतात. बुद्धीचा निश्चय व मनाची इच्छा नसते ते शरीर कर्म आहे. इंद्रियांची व देहाची क्रिया नसते, केवळ जागृतीच्या संस्काराने स्वप्नात जे घडतं ते मानसकर्म आहे. मन वेडं होऊन इंद्रियाकडून काहीतरी विसंगत कर्म घडतं ते ऐंद्रिक कर्म आहे. प्रत्येक विषयाचे निश्चयात्मक ज्ञान ते बौद्धिक कर्म आहे. योगयुक्त ही सर्वच कर्मे करतो, पण कर्मफलाची इच्छा करीत नाही, त्यामुळे तो काहीच करीत नाही. 14 आणि 15व्या श्लोकात ज्ञानेश्वर महाराजांनी योगयुक्ताच्या अकर्तृत्वाकरिता ईश्वराचा दृष्टांत दिला आहे. ईश्वर जसा स्वरूपतः निर्व्यापार असूनही प्रकृतीच्या उपाधीने त्रिभुवनाचा विस्तार करतो. ईश्वर कोणाची पापपुण्य घेत नाही. ईश्वर धर्मरक्षणार्थ देह धारण करीत असला, नाना लीला करीत असला तरी तो अमूर्त आणि अकर्ता आहे. ईश्वर जगाची उत्पत्ती, स्थिती, नाश करतो असं म्हणणं व्यवहार दृष्टीने बरोबर असलं तरी ईश्वराच्या पारमार्थिक स्वरूपाचा विचार केल्यास हे म्हणणं अज्ञानाचे द्योतक आहे. ज्याने ज्ञानाने ईश्वर विषयक अज्ञान घालविलं तो ईश्वरासारखाच अकर्ता होतो. आणि जो ईश्वर झाला आहे त्याला सर्वत्र ईश्वर दिसतो. असं व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करीत आला आहे तो चिलट, हत्ती, चांडाळ, ब्राह्मण, गाय, कुत्रा, गुरु, हीन यांचे ठिकाणी साम्य दृष्टीने, ईश्वर दृष्टीने, ब्रह्मदृष्टीने पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या श्लोकात नसलेल्या हा मशक, हा गज इत्यादी परस्पर विरुद्ध जोड्या लावून व्यवहारात विषमत्व असूनही त्या विषमत्वाचा तत्वज्ञानात प्रवेश न करता योगयुक्त पंडित ब्रह्मदृष्टीने साम्य कसे पाहतो याचे सुंदर विश्लेषण केले आहे. प्रत्येक माणसात, पशूत, पक्ष्यात व जडवर्गात लहान मोठा, श्रेष्ठ कनिष्ठ, पवित्र अपवित्र, दूर जवळ, पूज्य अपूज्य, खरा खोटा हा भेद स्वाभाविक आहे. म्हणून व्यवहार दृष्टीने परस्पर विरुद्ध असलेल्या पदार्थांशी व्यवहार देखील वैषम्यानेच करावा लागतो. उदाहरणार्थ गाय आणि कुत्रा
यांच्याविषयी नैतिक दृष्टीने दया दाखवायची झाली तरी गायीप्रमाणे कुत्र्याला गवत खाऊ घालता येणार नाही. गायीला गवत आणि कुत्र्याला भाकरीच घातली पाहिजे. तसेच धर्मशास्त्राच्या दृष्टीने गाय पूज्य आहे म्हणून कुत्रा पूज्य होणार नाही. कारण गाय पवित्र आहे, कुत्रा अपवित्र आहे. ब्रह्मदृष्टीने गाय आणि कुत्रा समान आहेत म्हणून नीती, व्यवहार, धर्म आणि तत्वज्ञान यांच्या वेगळ्या कक्षा लक्षात घेणं आवश्यक आहे. अलीकडेच आर्थिक साम्यवादाचा पुरस्कार करणारे किंवा जातीभेद नष्ट करून समाज सुधारणा करू पाहणारे लोक या 4 गोष्टींचा सूक्ष्म विचार करीत नाहीत, असं दुर्दैवानेच म्हणावं लागतं. प्रत्येक पदार्थात पंचमहाभूत, देवता आणि ब्रह्म यांची व्याप्ती आहे. त्यामुळे नीतीचा पंचभूतांशी, धर्माचा देवतेशी आणि तत्वज्ञानाचा ब्रह्माशी संबंध आहे. त्यामुळे व्यवहाराचा संकर करता येत नाही आणि तसा संकर करणं अविचारीपणाचं व परिणामी समाजघाताचं आहे. नैतिक दृष्टीने भूतमात्रावर दया करावी, परोपकार करावा, कोणाची हिंसा करू नये या नीतितत्वांचा संबंध विशेषीकरून देहातील जड पंचभूतांशी येतो. गायला चारा घातला तर ही दया आहे आणि त्या दयेने तिचा जड देह पुष्ट होतो. ती दूध आणि शेणखत देते, हे त्या दयेचे दृष्ट फल आहे. पण हल्ली जाती नको, सर्व एक आहे असे म्हणणारे गायीची हिंसा करतात, कुत्र्याला विष घालून मारतात व इतर पशूंना मारून त्यांचं मांस खातात. त्यामुळे अलीकडचा साम्यवाद संकुचित अर्थाचा व केवळ वर्णसंकर करण्यापुरता आहे, सर्व प्राण्यांच्या हिताकरिता नाही. धर्मशास्त्र दृष्टीने गाय पवित्र आहे, तिच्यात देवतेचे वास्तव्य आहे. गायीची पूजा केल्यास ती गायीतील देवतेला प्राप्त होते. ती देवता पूजकावर प्रसन्न होते व पूजकाला अदृश्य रूपाने भोग देते. कुत्र्यातही देवता आहे, पण त्याची देहरूपी उपाधी अपवित्र आहे म्हणून तो पूज्य नाही. तत्वज्ञानाच्या दृष्टीने गाय आणि कुत्रा यांच्यात एकच ब्रह्म समान रूपाने आहे, पण ते तत्वज्ञान असून यात खरी साम्य दृष्टी आहे, पण साम्याचा व्यवहार नाही. साम्य दृष्टी ज्याला प्राप्त झाली तो पंडित राग द्वेष रहित होतो, हर्ष विषाद रहित होतो आणि त्याला अक्षय सुख प्राप्त होतं, असं भगवंतांनी 20-21व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. ज्यांना ब्रह्मज्ञान झालं नाही त्यांना नेहमीच स्वसुखाचे दारिद्र्य असते, म्हणून त्यांना विषय आवडतात. पण विषयात जे दुःख आहे ते मूर्खांना दिसत नाही म्हणून त्यांचा ते त्याग करीत नाही. विरक्त, ज्ञानी, आत्माराम, योगयुक्त जे असतात ते परमात्म्याला जाणून देहानेच ब्रह्म होतात आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी समाधी रूपाने झोपले असताना ते पुन्हा देह व जगत बघण्याकरिता जागे होत नाहीत. देहभानावर येऊन जगत पाहत नाहीत. भगवान म्हणाले, अर्जुना, ही अवस्था कशाने प्राप्त होते असे विचारित असतील तर अष्टांग योगाच्या अभ्यासाने प्राप्त होते. असं सांगून भगवंतांनी संक्षेपाने 27 श्लोकापासून 29व्या श्लोकापर्यंत योगाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनाला योग मार्ग सविस्तर ऐकण्याची जिज्ञासा निर्माण झाल्याचं पाहून भगवान श्रीकृष्णांनी सांगायला सुरुवात केली. तो काहीसाया नाव योग, तयाचा कवण उपेग, अथवा अधिकार प्रसंग कवणा येथ, ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई, ते आघावीची पाही सांगेन आता, असा 6व्या अध्यायाचा विषय सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी या 5व्या अध्यायाचा उपसंहार केला आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यच्छ्रेय यतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, हा होय कैसे तुमचे बोलणे, एक होय तरे अंतःकरणे विचारुये.
मागा सकळ कर्मांचा संन्यास, तुम्हीच निरोपिला होता बहुवस, तरी कर्मयोगे केवे अतिरस, पोखितसा पुढती, ऐसे द्व्यर्थ हे बोलता, आम्हा नेनतयांचा चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता उमजनो हे, ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठचे बोलिजे, हे आनिके काय सांगे जे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते, म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा, परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकल देखावा, सांगे दो हे माझे बरवा मार्ग कवण, जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची, जैसे निद्रेते सुख न मोडे, आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे स्वहपे होय, येने अर्जुना तेने बोले, देव मनी रिधले, मग होईल ऐके म्हणे तले संतोषोनिया, देखा कामधेनु ऐसे माये, सदैवा जया होये, तो चंद्र हे परिला हे खेळावया, पाहे पा श्री शंभूचे प्रसन्नता, तया उपमन्युची यार्ता, काय क्षीराब्धे दूध भाता देजेचिना, तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपो जाहलिया सुभटा, का सर्व सुखाचा वसवटा, तो चिनो हावा, येथा चमत्कार कायसा, गोसावे श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता पुलिया सवैसा मागावा की, म्हणून अर्जुन म्हणतले, ते हा सोने रे दिदले, ते सांगे न बोलेले काय कृष्णे, श्री भगवानुवाच, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ, तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते, तो मनेगा कुंते सुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्षकर तत्वता दोन्ही होती, तरी जाणाने ना सकळा, हा कर्मयोग कीर प्रांजळा, जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे सारासार पाहिदे, तरी स्वह पहाची देखी दे, येणे संन्यास फळ लाही दे अनायासे, आता याची लागे सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह
मग सहजे हे अभिन्न जानसी तू ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते तरी गेली याची से न करी न पवता चाडन धरी जो सुनिश्चळ अंतरे मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा जाहला संगीतो ती सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता गृहादिक आघवे ते काही नलगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणवुनी देखे अग्नि विझोनी जाये मग जे राखुंडी केवळ होये तैते कापुसे गिवसूये जिया परी तैसा असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्प नाही म्हणून कल्पना जई सांडे तैची गा संन्यास घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग सांख्य योगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्य गुभयोर्विन्दते फलम् यरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्ययोग संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न यरवी दीपा प्रतिकाय आनान प्रकाश हाती पै सम्यक एके अनुभवे जिहि देखिले तत्व आघवे दोही तेहि ऐक्य भावे मानिति गा यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यञ्च योगञ्च यः पश्यति स पश्यति आणि सांख्यिदे पाविदे तेची योगी गमिदे म्हणून ऐक्य दोहिते सहजे इया परी देखे आकाशा आणि अवकाशा भेद नाही जैसा तैसे ऐक्ययोग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पेतेणेचे देखिले जया सांख्ययोग जाणवले भेदे विण संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेनाधिगच्छति जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे एरा योगस्थिती दया सांडे तो वायाचे गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपे घातले रोगुनिया जैसे समुद्री लवन न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनचे चैतन्य जाहाले तेणे एक दिशीये परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जर्ही आघवे तर्ही अकर्ता तो नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् जे पार्थतया देहि मी ऐसा आठवो नाही तरी कर्तृत्व कैचे काये उरे सांगे ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता यरवी आणि कांचिये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्तत दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परिमळ सेवी घ्राणे
अवसरोचित बोलणे तयाही आथी आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधी दे सुखे आपुलीने इच्छा वसे तोही गा चालत दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदि करुणी पार्थातयाचे ठाई हे आघवीचे आथी पाही परितो करता नव्हे काही प्रतीती बळे जै भ्रांती से दे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चैला म्हणून या ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलाल्या अर्थी वर्तत आती दीपाचनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये देखे बुद्धीची भाष नीळिदे मनाचा अंकुर नुदय दे ऐसा व्यापार तो बोली दे शारीरगा हेत मराठे परीसी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगीये कर्मे करीती तैसी केवळातनु मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथे मनची रहाटे एकले स्वप्नी देवी नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा हो निधी उजगरा परी सुख दुःखे भोगी इंद्रियांच्या गावी नेणिदे ऐसा व्यापार जो निपदे तो केवळ गा म्हणी दे मानसाचा योगी तो ही करीते परिकर्मे ते न बंधिदती जे सांडिली आहे संगती अहम भावाची आता जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विणे जे जे काही करणे ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळखे अर्जुना ते म्हणे श्री हरी ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परिते कर्मापासूनी मुक्त दिसती जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले अगा करिते नवीन कर्म तेची ते निष्कर्म हे जाणती सुवर्म गुरुगम्य दे आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले येथ इंद्रियांचा पांग जया फिटला आहे चांग तयासीची आथी लाग परिसावया हा असो अति प्रसंग न संडीपा कथा लाग होईल श्लोक संगती भंग म्हणूनिया जे मना आकळिता कुवाडे घाघोषिता बुद्धीसे नातुडे ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीचे जरी फावे तरी आणिके काय करावे कथा सांगे हा आरती विशेष श्रोतयांचा जाणोणी दास निवृत्तीचा म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते
सांगेन तुझ निरुते चित्त देई युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळासी विटला तो घर रे घोनी वरेला शांती जगी एर कर्म बंधे किरीटी अभिलाषाची आगाठी कळासला खुंटे फळ भोगाचा सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वसी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् जैसा फळाचिये हावे तैसे कर्म करी आघवे मग न केजेचे येणे भावे उपेक्षिजो तो दयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेथ राहे महाबोध नवद्वार देही तो असतची परी नाही करीतचे न करे काही फळ त्यागे न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते जैसा का सर्वेश्वर पाहिजे तव निर्व्यापार परितोचिरति विस्तार त्रिभुवनाचा आणि करतायसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न सिंपे जे हात पावन लिंपे उदास वृत्तीच्या योग निद्रा तरी न मुडे अकर्तेपणा सळून घडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कहे नो हे जगची हे होय जाये तो शुद्धिहीनेने नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः पाप पुण्ये असेसे पाशीची असतो न देखे आणि साक्षी ही होऊन ठाके येरी गोष्टी कायसी पै मूर्ती देणे मेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपन न मैळे दादुलयाते तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारे पंडुकुमरा ज्ञानेन तो तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् ते अज्ञानदै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रकटे मद ईश्वराते एथ ईश्वर एक करता ऐसे मानले जरी चित्ता आणि तोची मी हे स्वभावता आदिची आहे ऐसेनी विवेके उदो चित्ती तयासी भेद कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीते जगचे मुक्त जैसे पूर्व दिशेच्या रावोळे उदया येताचे सूर्य देवाळे कियरी दिशा तियेची काळे काळे मानाही जैसी पूर्व दिशेच्या रावोळे उदया येताचे सूर्य दिवाळे किरी दिशा तियेची काळे काळे मानाये तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः
गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूपभावे आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशि ऐसे व्यापक ज्ञान भले जयांचे या हृदया गिवसित आले तयांचे समता दृष्टे बोले विशेषु काही एक आपण पेचे जैसे ते देखते विश्व तैसे हे बोलणे कायसे नवल येथ परी दैव जैसे कवतिके काही ते दैन्य न देखे का विवेक हा नोळखे भ्रांती ते देवी ना तरे अंधकाराचे वाणे जैसा सूर्य न देखे स्वप्ने अमृत नायके काने मृत्यु कथा ये असो संताप कैसा चंद्र न स्मरे जैसा भूति भेद नेणती तैसा ज्ञानेते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः मग हा मशकु हा गज केश्वपच हा द्विज पैल इतर हात्मज हे उरलिके ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैते स्वप्न जागतया येथ भेद तरीके देखावा जरी अहम भाव उरला हो आवा तो आधीचे नाही आघवा आता विषम काही हि हैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जी विषय संगन साडिता इंद्रियातेन दंडिता परिभोगिले निसंगता कामनेवेण जे लोकांचे आधारे लौकिकेचे व्यापारे परे सांडिले निदसुरे लौकिक हे जैसा जना माझे खेचर असतुची जना नभे गोचर तैसा शरीरे परे संसार नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळलोळे ते आणिके म्हणते वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूप तयाचे
यर्हवी ब्रह्मचितो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसे ने समदृष्टे जो होए तया पुरुषा लक्षण हे आए अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे अच्युत म्हणे न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मनिस्थिता जरी मृगजळाचिनी पुरे जैसे न लोटिजे का गिरीवरे तैसा शुभाशुभिन विकरे पातलिया जो तोचितो निरुता समदृष्टी तत्वता हरि मने पंडुसुता तोचि ब्रह्म बाह्य स्पर्शेष्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते जया आपण पे सांडुणी कही इंद्रिय ग्रामावरे येणे नाही तो विषय न शेवी हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखाचेने अपारे सुरवाडलेने अंतरे रचिला म्हणूनी बाहिरे पाऊलन घली सांगे कुमुद दळाचेनी ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे तैसे आत्मसुख उपायले जयासी आपण पेचे फावले तया विषय सद सांडवले म्हणो काही यरवे तरे कौतुके विचारुणे पाहे पानिके या विषयांचेनी सुखे झकविजती कवण एहि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः जिहि आपन पे नाही देखिले तेचे इहि इंद्रियार्थी रंजले जैसे रंक का आळू कैले तुषाते सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धी बरडेते ठाकोनी येते तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीचे विषय हे गोमटे आवडते यरवी विषयी सुख आहे हे बोलणेचे सारिखे नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगामाजे सांगे वात वर्ष आतपधरे ऐसी अभ्र छायाचे जरी सरे तरी त्रिमाळिके धवळा रे करावी का म्हणून विषय सुख जे बोली जे ते नेणता गावाया जल्पिजे जैसे महुर का म्हणी जे विषकंदाते ना तरी भौमानाम मंगळ रोहिणी ते म्हणती जळ तैसा सुख प्रवाद बरळ वैषयिक
हे असो आघवी बोरी सांगपा सर्फ फणीचे सावली ते शीतल होईल केतुली मूषकासे जैसा आमिष कवळ पांडवा मीनन सेवितवचे बरवा तैसा विषय संग आगवा निभ्रांत जाणे हे विरक्तांचे दृष्टी जये न्याहाळे दे किरीटे तये पांडुरोगातिये पुष्टे सारिखे दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतती जाण दुःख परी काय करते मूर्ख न सेविता न सरे ते अंतर नेणते बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पोया पंकिते किडे काय चिळसी घेते तया दुःखया दुःखची जिव्हार ते विषय कर्दमिते दरदुर ते भोग जळेचे जळचर सांडिते केवी आणि दुःख योनी जिया आहती तिया निरर्थका तरी नभती जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणी ते कष्ट हे विसावे विनवाट वहावे कवणे जरी विषयी विषयो सांडी देर तरी महादोषी केवसी देल आणि संसार हा शब्द नव्हेल लटिका जगे म्हणून अविद्या जात नाथिले ते साच राविले जी सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तो झणे कहे या वाटा विसरणी जासी पयाते विरक्त पुरुष त्यजित का दैसे विष निराशातया दुःख दाविले नावडे शक्नोती हैवयस सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्तः सुखी नरः ज्ञानियांच्या हन ठाई याची मात ही कीर नाही देही देह भावजी स्ववश केले जया ते बाह्याची भाष निर्णिदेती निशेष अंतरी सुख एक आथी परिते वेगळेपणे भोगी दे जैसे पक्षीये फळ चुंबी दे तैसे नभे ते थवी सरी दे भोगिते पण ही भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा चळ लोटी मग सुखेसी घे आठी गाढेपणे तिये आलिंगन मिळी होय आपे आप कवळी तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायो हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखाची उरे स्वरूपे सुरती तिये ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय
तरी तेथ साक्षी कवण आहे हे जाणते जे योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथांतर ज्योतिरेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः मनोनियसो हे आघवे येथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम जे ऐसेनी सुखे मातले आपण पाची आपण राहिले ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकैक वादिसी काई तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करिसी की निराळे बोल देखसी सनागर परितो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळे मंगळ उखा ऐसा गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला मग तो म्हणे कृष्ण बोलिला तिची आईका अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरातळचे घेतला जिही मग स्थिरावुनी तेही तेची जाहाले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेचे विश्व देखे तो देहीचे परब्रह्म सुखे मानू येईल जे सातोकारे परम नाते अक्षर निस्सीम जिये गावीचे निष्काम अधिकारिये जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतते तसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां जी विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे कैसेनी जाहाले जे देहीचे ब्रह्मत्वा आले हे पुसशी तरी भले संक्षेपे सांगो स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ तरी वैराग्याचे आधारे जी विषय दवडोनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे ती संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारुखोणिया सांडुणी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशे व्योमगामीये करिती यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्ष परायणः विगतेच्छा भयः क्रोधो यः सदा मुक्त एव सः तेथ दैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनिलय मना पवने किजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपट फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येथ मुदल जाय मग अहम भावादिक के आहे मनोनी शरीरेचे ब्रह्म होये अनुभवितो भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे संन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। आम्ही मागाहन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणूनी आणि यम नियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते, तिही आपण पे करुणी निर्लेप, प्रपंचाते घेतले माप, साच शांती तेचे रूप होऊनी ठेले। ऐसा योग युक्तीचा उद्देश, जेथ बोलिला ऋषिकेश, तेथ अर्जुन सुदांश मनोनी चमत्कारिला, ते देखील या कृष्णे जाणीतले, मग हासोनी पार्थाते म्हणितले, काही चित्त उवायले ये बोली तुझे, तव अर्जुन म्हणे देव, परचित्त लक्षणाचा रावो, भला जाणितला जे भाव मानस माझा, म्या जे काही विवरुणी पुसावे, ते आधीचे जाणितले देवे, तरी बोलिले ते सांगावे विवळ करुणे, यरवे तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवन्याहूनी पाय उतारा, स्वपादयेसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखिया अबळा, हेथ आथे काहे परे काळात साहोये वर, म्हणून एक वेळ देवा तो ते पडताळा घेयावा, विस्तरेल तरे सांगावा साध्यंतती, तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझ हा मार्ग गमला निका, तरी काय जाहाले ऐके जो का सुखे बोलो, अर्जुना तू परिससे, परिसोनी अनुष्ठिसे, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची, आधीचे चित्त मायेचे, वरी मीश जाहाले पढियंत याते, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे, ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो निर्णय दृष्टे हरीची वाण, जे अमृताची ओतले, के प्रेमाचे पिऊन मातले,
म्हणून अर्जुन मोहे गुंतले निघोणेने हे बहु जे जे जल्पिजेल तेथे कथेसी फाक होईल परिष्ण्य रूपा नयेल बोलवरी म्हणून विसुरा काय येनोय तो ईश्वर कवळावा कवणे जो आपुले मानणे आपणचे तरी मागेल ध्वनी आता मद गमला साव्याचे मोहित जे बळात्कारे असे म्हणत परेश बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी देल तो कैसया नावयोग तयाचा कवण उपेग अथवाधिकार प्रसंग कवनायेथ ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आघवे ते पाहे सांगेन आता तो चित्त देवोने अवधारे ऐसे म्हणाने श्री हरे बोले जैल ते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुनासे संग न सांडाने सांगेल योगा तो व्यक्त करू प्रसंग म्हणे निवृत्तीदास इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। ॐ नमो ज्ञानदेवाय 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 ॐ नमो ज्ञानदेवाय।